बोलण्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता, तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही एमजी ऍक्टर गाडी बुक केलेली. फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एमजी ऍक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली. 50,000 रुपये डिपॉझिट केले. त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले. तर ही त्याची रिसिप्ट. एमजी ऍक्टर बुक केली. त्यांनी माझ्याशी वादावादी केली. वादावादी चांगलीच केली. मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पिटून देईन. मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे. त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लग्नात दिली. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे. 5 गाड्या नाहीत, 10 गाड्या नाहीत, 5 कोटीचं काय नाही. निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे. दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगताय, ती गाडी भुसुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे. हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झूम करून बघा, तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघव भुसुडे या नावाने आहे. त्या गाडीला नंबर आहे MH14KC 3000. त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल, ती गाडी चेक करा, तेही बघा. म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये, एकच गाडी आहे. आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे. माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकी. आधीच माझ्या मुलीचं लग्न 2 ठिकाणी मोडली. त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी. अधिक महिन्यात जावायला चांदीचं ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं. माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली.